गौतम राज्याध्यक्षाचा माझ्यावर जो संस्कार आहे, म्हणजे गौतमनी माझ्यावर आणि मीनावर, आम्हा दोघांवर खूप प्रेम केलं. गौतम हा एकटा होता. गौतम माझ्या घरात, गौतम हा खानदानी श्रीमंत माणूस. तो माझ्या माहितीप्रमाणे तो मीनाला तर मुलीसारखा मानत. हा, म्हणजे काय जे काय असेल ते. पण गौतम हा एकटा होता आणि त्याला ना आम्ही पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा लिंटासमध्ये तो मॉडेल कोऑर्डिनेटर होता. आमचा एक राजू आसगावकर नावाचा वेडा फोटोग्राफर होता. माझा वेडा मित्र आहे तो अप्रतिम फोटोग्राफर आहे. पण त्याने एक दिवस आम्हाला सांगितलं की मला आता भारतीय क्रिकेटची चीड आली आहे 88-89ला आणि मी सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री सोडून कुणाचेच फोटो काढणार नाही. मी त्याला म्हणायचो, अरे सचिन तेंडुलकर आले त्याचे फोटो काढ. मी काढणार नाही म्हणाला. हे भारतीय क्रिकेट जे काय चाललंय ते वाईट आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करा, माझ्याकडे गौतम राज्याध्यक्ष नावाचा हे आहे. तो फोटोग्राफर नव्हता तेव्हा, मॉडेल कोऑर्डिनेटर होता गौतम लिंटासमध्ये अलेक पदमसी बरोबर. आम्ही एक दिवस त्याला भेटायला गेलो तर तो म्हणाला ठीक आहे, तो फोटो काढतो म्हणाला. म्हणजे हौशी फोटोग्राफर होता गौतम, तेव्हा प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हता. तर आम्ही त्याला भेटायला गेलो. गौतमनी आम्हाला ट्रान्सपरन्सीज दाखवल्या. त्या बघितल्यावर माझे डोळे फिरले. मी असं बघितलं की गौतमचे हे फोटो जर मराठीत आले तर मराठी नियतकालिकांची दुनिया बदलून जाईल, दुनिया बदलून जाईल. मी गौतमला म्हटलं, गौतम तुम्ही असं आम्ही चंदेरी काढतोय, तुम्ही या. तो पण सहज म्हणा, हो रे येतो, मराठी आहे. तोपर्यंत गौतमचा मराठीशी काही संबंध नव्हता. गौतमचे वडील डॉक्टर जोगळेकर. गौतम इतका खानदानी श्रीमंत होता आणि इतका खानदानी होता की त्याच्या घरी बालगंधर्वांच्या मैफिली व्हायच्या. लहानपणी बालगंधर्वांच्या मैफिली बघितलेला, ऑपेरा पुस्तक, हा ऑपेराचा त्याचा अभ्यास आणि एकूणच त्याचा जगाचा अभ्यास. म्हणजे तो, आम्ही त्याला म्हणायचो, गौतम तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलाय, तुम्ही प्लॅटिनम स्पून घेऊन जन्माला आलाय, लक्षात घ्या. तो म्हणायचा बरोबर आहे, पण मी हे कोणाला देऊ. आणि मी तुम्हाला सांगतो, गौतमकडे केवळ फोटोग्राफी नव्हती, गौतमकडे जगाचं, जगाच्या संस्कृतीचं जे ज्ञान होतं ना ते सगळं त्याने आम्हाला दिलं. आम्ही 2 मराठी मुलं होतो, तरुण मुलं, मी आणि मीना. आम्हाला युरोपविषयी काही माहीत नव्हती. आम्हाला मोझार्ट कोण आहे हे माहिती नव्हतं, आम्हाला वेर्दी कोण आहे हे माहिती नव्हतं, आम्हाला युरोपातले एवढे चित्रकार कोण माहित नव्हतं. गौतमने आम्हाला सगळा खजिना असा घरात उघडा करून दिला की हा जगातला मोठा सिंगर आहे, हा जगातला मोठा म्युझिक डायरेक्टर आहे, हा जगातला मोठा पेंटर आहे, हे जगातले मोठे लेखक आहे. आणि सिनेमे, गौतम बरोबर जगाच्या सिनेमाची जी सफर आम्ही केलेली आहे, म्हणजे आतापर्यंत आयुष्यामध्ये 1000च्या वर मी सिनेमे बघितले असतील, हिंदी आणि सगळे जागतिक बघून. मीनानी तर त्यापेक्षा जास्त बघितले असेल, कारण ती जिथे जिथे फिल्म फेस्टिवल होतो तिथे तिथे जाते. पण गौतमनी आम्हाला हे सगळं दिलं, हे सगळं दिलं, मुलाप्रमाणे दिलं, भावाप्रमाणे दिलं, कशाप्रमाणे दिलं आम्हाला माहित नाही. पण आमचं त्याचं जे नातं 84 साली निर्माण झालं ते तो परवा जाईपर्यंत, अलीकडेच गेल्या वर्षीच तो गेला, आता सप्टेंबरला 1 वर्ष होईल, तोपर्यंत झालं. आणि मला सांगा, लोक पैसे मागतात, ह्यांनी कधी पैसेही मागितले नाही. आम्ही देत होतो पैसे त्याला, पण त्याच्या दृष्टीने ते अगदी क्षुल्लक होते. आणि मुळामध्ये ज्या माणसाकडे एवढा पैसा आहे त्याला तुम्ही काय देणार आहात. ज्याची एक ट्रान्सपरन्सी फिल्मफेअर 5000 रुपयाला घेत होतं, त्यांना आम्ही मराठी लोक काय 500 रुपये घे म्हणून सांगू का, म्हणजे विचारायची पण लाज. पण यांनी भरभरून दिलं. आणि त्यांनी का दिलं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी निखिल मीनासाठी दिलं नाही, त्यांनी मराठी माणसासाठी दिलं, हे लक्षात घ्या. त्यांनी हे सगळं मराठी माणसाकडे जावं, त्यांनी युरोप मराठी माणसाला उपलब्ध व्हावा. मग आम्हाला तो म्हणायचा, तुम्ही माझ्याबरोबर युरोपला चला, तुम्हाला मी युरोपातली प्रत्येक गल्ली दाखवतो. आम्ही गौतम बरोबर कधी युरोपला गेलो नाही, पण आम्ही वेगळे युरोपला गेलो. आणि आम्ही युरोपात आता ज्या पद्धतीने राहतो तिथे अपार्टमेंट घेऊन आणि तिथलं सगळं बघतो, हे गौतमचे संस्कार आहेत आमच्यावरती. म्हणजे हा माझं काय म्हणणं आहे की संपादक म्हणून आम्ही वाढताना हे सगळं होतं. चंदेरी निघाला म्हणजे काय जातं, चंदेरीमध्ये अमिताभ बच्चन जेव्हा बोलला किंवा जावेद अख्तर चंदेरीसाठी लिहित होते, आम्ही ते मराठी ट्रान्सलेट करत होतो. एम चंद्रा लिहित होते, लक्ष्मीकांत बेर्डेंनी कॉलम चालवलाय चंदेरीमध्ये, अशोक सराफनी लिहिलंय, तुला माहिती आहे. आणि तुम्हाला सांगतो, प्रत्येकाचं फोटो सेशन गौतमच्या घरी आम्ही करायचो. काजोल आणि तनुजा मंगेशकर, 5 मंगेशकरांचा पहिला फोटो गौतमनी काढला आणि तो चंदेरीवर आम्ही छापला. 5 मंगेशकर एकत्र. तोपर्यंत लता अशा कधी एकत्र आल्या नव्हत्या, लक्षात घ्या. 2 दरवाज्यांनी जावं लागायचं दोघांच्याही घरात. पण या फोटो सेशनला त्या आल्या आणि हे मराठी लोकांपर्यंत जायला पाहिजे म्हणून केलं गौतमनी. आणि त्या चंदेरीचा इम्पॅक्ट जो आहे तो आम्हाला पुण्यात दिसला, तो होताच त्या प्रदर्शनात. गौतमच्या फोटोचं एक्झिबिशन जेव्हा आम्ही बालगंधर्वला केलं, मी नव्हतो तेव्हा पण मीना होती, प्रचंड गर्दी झाली. तेव्हा आशाताई आल्या होत्या, काजोल आली होती, जे जुने लोक इथे आहेत त्यांना आठवत असेल, आता अनेक वर्ष झाली. पण इतकं प्रचंड प्रेम आम्हाला या सिनेमाच्या जगाने दिलं. आणि मी तुम्हाला सांगतो, मी संपादक आणि लेखक म्हणून इतका वाढलो, त्या काळात मी काही लिखाण नाही करायचो, पत्रकार म्हणून मी लिखाण सोडून दिलं होतं.
मला लोक माझे मित्र विचारते, निखिल तुझी घुसमट नाही का होत, कारण तू राजकीय लिहिणार आहेस, तू सामाजिक लिहिणार आहेस. मी म्हणतो अरे मी हे जे काय बघतोय ना क्रिकेटचं विश्व आणि सिनेमाचं विश्व, हे मला इतकं समृद्ध करतोय की मी आणखी 10 वर्षांनी लिहायला जेव्हा सुरुवात करीन ना तेव्हा तुम्हाला वेगळा लेखक दिसेल. आणि मी असं मनात घेतलं असतं आपल्याला एक संस्था उभारायची. त्यामुळे स्वतःचं लिखाण बाजूला ठेवून 1990 पर्यंत म्हणजे महानगर निघेपर्यंत मी चंदेरी षटकार केलं. महानगरकडे येतोय कारण तसा मोठा प्रवास आहे, पण मी मुद्दाम इतकी जुनी सुरुवात अशा करता केली की आत्ता तुम्हाला दिसणारा निखिल आणि त्याच्या पाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांमधनं कसा वाढत गेलेला आहे, कुणाकुणाचे संस्कार कशा पद्धतीचे होत गेले ते तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून. महानगर स्टार्टस वगैरे सारखी, आपलं स्टार्टस नाही, मिड डे आफ्टरनून यासारखी इंग्रजीतली सायं दैनिकं निघत असताना हे मराठीत काढताना याला प्रतिसाद मिळेल असं कशातनं वाटलं? 1985 साली मी चंदेरी काढलं आणि नंतर चंदेरी आणि षटकार गुजरातीत काढले. त्यानंतर मला खरं तर माझ्यातला जो राजकीय सामाजिक वगैरे पत्रकार आहे ज्याला फटके लावायचे होते अनेक लोकांना, तो मला स्वस्त बसू देईना. 1990ला मी महानगर काढलं. महानगर काढताना मी हे बघत होतो की मराठी एक मध्येच विचारतो, फटके लावायचं हे डोक्यात कायमच असतं का? समोरच्याची नाही, फटके म्हणजे या समाजामध्ये इतकी घाण पसरली आहे की ती साफ करायला हवी ना, किंवा फटके लावून साफ करून घ्यायला हवी. मला सांगा, ज्या लोकमान्यांच्या छायेमध्ये आपण हे करतोय त्यांनी फटकेच लगावले ना. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय हे त्यांनी विचारलं प्रश्न, जो आजही लागू आहे. मग आम्ही कोण आहोत? पत्रकाराचा पहिलं कर्तव्य हे समाजामध्ये जे काही उणं आहे, सरकारमध्ये असेल समाजामध्ये असेल, त्याच्यावर प्रहार करणं हे आहे. ते मोरपिसानी होत नाही, तुम्हाला फटकेच मारावे लागतात. महानगर मी अशासाठी काढलं की मला मराठीतली कोणतीच वृत्तपत्र आवडत नाही. मी खरंच सांगतो तुम्हाला, आणि हे उद्धटपणाचं नाहीये. मला मराठी पत्रकारिता ज्या पद्धतीने चालली आहे ते आवडत नव्हती. माझ्यावर संस्कार होता MJ अकबरचा. माझा जवळचा मित्र जो वारला 99 साली, SP सिंग, ज्यांनी आज तक हे चॅनल सुरू केलं, त्याचा माझ्यावर संस्कार होता. त्यांनी रविवार नावाचं साप्ताहिक काढलं होतं कलकत्त्याहून, आणि ते मी दर आठवड्याला वाचत होतो. MJ अकबरचा संडे वाचत होतो, आणि मला असं दिसत होतं दिनांक तोपर्यंत बंद पडलं होतं. मला असं दिसत होतं दिनांकमध्ये मी जी पत्रकारिता चालू केली ती आता मराठीत नाहीये. मराठीत म्हणजे काय, अग्रलेख लिहितात संपादक, म्हणजे ते पृथ्वीराज चव्हाणांनाही तसाच सल्ला देतात जो ओबामांनाही देतात. हे लक्षात घ्या. आपल्या आयव्हरी टॉवरमध्ये बसून संपादकांनी अग्रलेखामधून ज्ञान प्रदर्शित करायचं अशा प्रकारची पत्रकारिता मराठीमध्ये चालली होती, जी मला मान्य नव्हती. मला हे दिसत होतं मराठीमध्ये ज्या बातम्या येतात या बातम्या एकतर सौम्य करून दिल्या जातात. मराठीमध्ये ज्या पत्रकार परिषदा रिपोर्ट होतात त्या पत्रकारे स्टेनो बनून नेत्याचं म्हणणं लिहून घेतात. पत्रकारा स्टेनो नव्हे, पत्रकारांनी बिटवीन द लाईन्स काय चाललंय हे सांगायला पाहिजे. नेता जे बोलतोय ते खोटं आहे की खरं आहे एक्सपोज करायला पाहिजे. मला हा पुरखा पाडायचा होता. आणि मी असं बघितलं की मराठीतले फार थोडे लोक हे करतायत. प्रतिष्ठित वृत्तपत्र होती, पण मराठीची जी जहाल परंपरा आहे, जी आम्ही टिळक, आगरकर, नारायण मेघाजी लोखंडे, शिवरामपंत परांजपे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, गवा बेरे, ही सगळी परंपरा जी आहे ती कुठे होती? ती नव्हती. सोबत बंद पडला होता, माणूस बंद पडला होता. मला असं वाटलं ही परंपरा माझी आहे, मला ती रिवाईव्ह करायला हवी. आणि ती एका दैनिकातूनच अशासाठी करायची की मला सकाळचं दैनिक काढणं शक्य नव्हतं, माझ्याकडे तेवढा पैसा नव्हता. मी असं ठरवलं की नाहीतरी सकाळची दैनिकं लोक वाचतच नाहीत बहुतेक. म्हणजे मी असं सर्वे केला, मी सांगतो खरं, की सकाळची दैनिकं जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा लोक झोपलेले असतात, उठतात तेव्हा ऑफिसला जायच्या गडबडीत असतात. त्यामुळे सकाळी फक्त मथळे वाचले जातात. मी हा लेखही लिहिला एका वृत्तपत्र विद्येच्या पुस्तकामध्ये. त्यानंतर माझं निरीक्षण होतं की लोक मथळे वाचून ऑफिसला जातात, काही लोक ऑफिसला घेऊन पेपर जातात, काही लोक मुंबईतलं हे निरीक्षण होतं, काही लोक पेपर ट्रेनमध्ये वाचतात, पण ट्रेनमध्ये इतकी गर्दी असते की त्यांना तो उघडता येत नाही एवढा मोठा पेपर. मग आपण पेपर छोटा करूया, मग आपण त्याची शैली बदलूया, साईज छोटा करूया, आपण त्याची शैली बदलूया. आपण या शैलीच्या निमित्ताने उत्तर देताना सविस्तर देवास म्हणून मध्येच एक विचारतो की मुळामध्ये महानगरच्या निमित्तानं भाषा ही बोली भाषा ही मला वाटतं पहिल्यांदा त्याच्याबद्दल मी येतो. पण माझी जी पहिली जाहिरात मी पेपरची केली की तुम्हाला तुमचा पेपर आवडत नसेल तर त्याचा संपादक बदला, ही माझी पहिली जाहिरात होती. मुंबईभर बॅनर्स लागली. तुम्हाला तुमचा पेपर आवडत नसेल तर त्याचा आकार बदला, तुम्हाला तुमचा पेपर आवडत नसेल तर त्याची शैली बदला, अशी सर्वत्र मी बॅनर लावली.
आणि माझं म्हणणं होतं की तुम्हाला वेगळा पेपर हवा आहे. आणि जेव्हा महानगर निघाला 21 जानेवारी 1990ला, तेव्हा पहिल्या अंकाचं प्रिंटिंग वगैरे गडबड होती, पण वेगळा पेपर होता. माझ्याकडे अरुण साधूचा कॉलम होता, माझ्याकडे जगन फडणीसची बातमी पहिल्या पानावर होती, माझ्याकडे दिनू रणदिवे लिहित होते, माझ्याकडे अनेक मराठीतले मोठे लेखक रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकरांचा कॉलम होता. इट वॉज अ पेपर विथ अ डिफरन्स, हे लक्षात घ्या. वेगळा पेपर होता आणि लोकांनी तो उचलून अशासाठी धरला. महानगरचा खपही हळूहळू वाढायला लागला. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी माझा पेपर निघाला त्या दिवशीपर्यंत मला बँकेने कर्ज दिलं नव्हतं. पैसे कुठून आणायचे? पण मी तुम्हाला सांगतो, मी फार वेडा माणूस आहे. लोकांना वाटतं मी वेडा नाहीये, मी खरंच फार वेडा आहे. म्हणून मी हे सगळे प्रयोग केले. कारण मी जे काय साप्ताहिक दैनिक काढली ती काढण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. ते आधी निघाले आणि नंतर बँकेची कर्ज मिळाली असं झालं. बँकेने 6 महिन्यांनी पैसे दिले. प्रत्येक वेळेला दर दिवशी पेपरवाल्याकडे जाऊन, अरे बाबा पेपर देणं, उद्या उधारी देतो, त्याच्याशिवाय घ्यायचा, पेपर घ्यायचा, पेपर छापायचा, असं करत 6 महिने केले. या महानगरचा खप जे आमचे बाजीराव दांगट म्हणून एक बाजीराव एजंट आहेत मुंबईचे, ते म्हणते काय नाही हो, हे संध्याकाळी आणि दुसरं तरुण भारत आहे, तुमचं 5,000च्या वर खपणार नाही बघा. या महानगरचा खप मुंबईमध्ये 1 लाखाच्या वर गेला आणि लोक तो गंभीरपणे घेऊ लागले. तेव्हा मी हे दाखवलं लोकांना. आणि हा काय भारतातला पहिला प्रयोग नव्हता. मिड डे होता, आफ्टरनून होता. कलकत्त्यामध्ये मेट्रो नावाचा आनंद बाजार पत्रिकेने एक अशा प्रकारचा इव्हनिंगर काढला होता. फक्त मराठीत नव्हता, इतका गंभीर 12 पानी इव्हनिंगर, जो मी काढून लोकांना आवडला. कारण त्याची स्पेस मार्केटमध्ये असेल तरच तो यशस्वी होणार. मी असं मानतो, पत्रकारिता जोपर्यंत मी करतो, संपादक जोपर्यंत आहे तोपर्यंत वृत्तपत्र हे प्रॉडक्ट नाही. पण मी जेव्हा ते एकदा ते प्रॉडक्ट तयार करून बाजारात टाकतो तेव्हा ते प्रॉडक्टच आहे. आणि जर बाजारामध्ये त्याची जागा नसेल, स्पेस नसेल, तर ते विकलं जाणार नाही. त्यामुळे महानगर हा केवळ जर्नलिझम मधला नाही, तर बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा प्रयोग होता आणि तो यशस्वी झाला. तो यशस्वी होण्यामध्ये मी तुझ्या शैलीचं उत्तर देतो. तो यशस्वी होण्यामध्ये कुणाचा मोठा सहभाग आहे, त्यांचे मी आभार मानणार आहे आज. ते तुम्ही ऐकून घ्या. पण यांनी जो भाषेचा प्रश्न विचारला त्याच्याकडे होतो. बोली भाषा पहिल्यांदा वापरली गेली वृत्तपत्रामध्ये आणि याचं पूर्ण श्रेय मी मगाशी यांनी नाव देतो, अशोक शहाणेनं देतो. अशोक शहाणेंनी हा प्रयोग केला दिनांकमध्ये, की लोक जे बोलतात तेच लिहिलं पाहिजे. मी गेलो, मी केलं, मी खाल्लं, हे लिहिलं पाहिजे. जेव्हा आपण लिहितो तेव्हा वेगळं का लिहितो, पुस्तकी भाषा अशी वेगळी का असते, तो प्रयोग केला. आणि माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे कीर्तनाची परंपरा आहे, आपल्याकडे कथनाची परंपरा आहे, कथाकथन लोक ऐकतात. त्यामुळे बोललेली भाषा जर वापरली, बोली भाषा जर वापरली, तर ते सुद्धा लोकांना अधिक भिडतं. हे लक्षात घ्या. कलोकियल जी लँग्वेज आहे ती जर तुम्ही वापरली तर अधिक भिडतं. आणि तो प्रयोग सुद्धा यशस्वी झाला. आणि मला असं वाटतं मराठीत हे श्रेय कोणी देणार नाही, ते अशोक शहाणेनं द्यायला हवं. पण हे संशोधन करायला पाहिजे. महानगर 90 साली आलं, 95 पर्यंत यशस्वी झालं होतं. त्यानंतर किती वृत्तपत्रांची, मराठी वृत्तपत्रांची शैली बदलली आणि त्यांनी सुद्धा बोली भाषेत लिहिण्याचा प्रयोग चालू केला, याचं संशोधन झालं पाहिजे. या महानगरच्या काळामध्ये आर्थिक ताण संपादक आणि मालक दोन्ही एकच असल्यामुळे अनेक आलेले असतील. अशा वेळेला माझ्या आठवणीप्रमाणे काही राजकीय पक्षांनी मदत करायचं ठरवलेलं असताना किंवा लोकवाङ्मय गृहासारख्या संस्थेनी मदत करायचं ठरवलेलं असताना सुद्धा सुरुवातीला तू ती मदत टाळली होती. तर हे धैर्य कशातनं आलं? या विचारसरणीतनं, अपरिहार्यतेतनं का कशातनं? नाही, मला त्यांची काही अन्य तडजोडी कराव्या लागल्या असत्या. नाही, मी खूप आदर्शवादी होतो. मला असं आज वाटतं मागे वळून बघताना, मी काही लोकांकडून म्हणजे पैसे लागतात, इन्व्हेस्टमेंट लागते, ते मी घेतली असती तर महानगर आज मोठा झाला असता. मी खूप आदर्शवादी होतो आणि माझ्या डोक्यात असं गणित पक्क होतं की आपण कुणाकडून पैसे घेतले तर आपण आपलं स्वातंत्र्य मरेल, असं माझ्या डोक्यात पक्क होतं. मला सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षाचे, बिल्डर असे अनेक लोक आम्ही तुमच्या पेपरमध्ये 1 कोटी रुपये घालतो असं सांगत आले. माझाच एक मित्र आहे, तो सुद्धा पुण्याचाच आहे. तोच एका बिल्डरला घेऊन माझ्याकडे आला होता. तो म्हणाला मला काही नको, मी 1 कोटी रुपये घालतो. मी म्हटलं तुम्ही 1 कोटी रुपये घालताय, काहीतरी तुम्हाला इंटरेस्ट, कारण हा धंदा काय फायद्याचा धंदा नाही, इथे तोटाच होतो वृत्तपत्राच्या धंद्यामध्ये. तुम्ही विचारा, टिळकांनाही विचारा, कारण एवढे वर्ष चालवतायत केसरी. वृत्तपत्राचा धंदा त्या अर्थाने फायद्याचा धंदा नाही. तुम्ही कशासाठी पैसे घालता? त्यांनी फक्त एवढं मला सांगितलं. तो माणूस खरा होता आणि स्पष्ट वक्ता होता. त्यांनी असं सांगितलं, ते प्रकाशक म्हणून खाली लाईन येते ना, प्रिंट लाईन, तिथे फक्त माझं नाव छापा. मला कळलं नाही हा माणूस मला असं का सांगतो, तिथे माझं नाव छापा, बाकी काही नको म्हणाल मला. मी म्हटलं तुम्ही मला खरं सांगा, मला काय माहित नाही तुमच्या व्यवसायाची गणितं काय आहे, पण तिथे नाव छापलं तर काय होईल?
काय म्हणाला मुंबई ठाण्यामध्ये माझे खूप प्रोजेक्ट चालू आहेत. तिथे जर नाव छापलं ना तर महापालिकेमध्ये मी महानगरचा प्रकाशक आहे एस्टॅब्लिश होईल आणि मला खूप अशीच लायसन्सेस पैसे न देता मिळतील. म्हणजे माझ्या लक्षात आलं याचे 1 कोटी रुपये वर्षभरात वसूल झाले असते. मी म्हटलं धन्यवाद, तुम्ही जी इच्छा दाखवली, मला असा पैसा घ्यायचा नाही. पण त्याचे दुष्परिणाम झाले.